या 10 ठिकाणी बोलावलं तरीही कधी जाऊ नका. मित्रांनो, आयुष्यात आपण रोज अनेक लोकांना भेटतो. अनेक ठिकाणी जातो आणि वेगवेगळे अनुभवही घेतो. पण प्रत्येक ठिकाण आपल्यासाठी योग्य असतंच असं नाही. हे आपल्याला बऱ्याचदा उशिरा समजतं. काही ठिकाणं अशी असतात की तिथे गेलं की आपलं मन अस्वस्थ होतं. आपलं नुकसानही होऊ शकतं. विचार निगेटिव्ह होतात आणि आयुष्याची दिशा हळूहळू बदलू लागते. म्हणूनच काही ठिकाणी माणसाने बोलावलं तरीही जाऊ नये. बऱ्याचदा धोका तलवारीसारखा उघड नसतो, तर तो हसत, गोड बोलत, गोड शब्दात आपला नाश करू शकतो. साधा, चांगल्या मनाचा माणूस याला पटकन फसतो, कारण तो प्रत्येकावर विश्वास ठेवतो. पण जग असं चालत नाही. इथे सगळ्याच जागा, प्रत्येक माणूस आणि वातावरण तुमच्यासाठी सुरक्षित असेलच असं नाही. आपलं आयुष्य शांत, सन्मानाने आणि सुरक्षित जगायचं असेल, तर कुठे जायचं आणि कुठे थांबायचं हे ओळखायला शिकलं पाहिजे. चला तर जाणून घेऊयात, कोणत्या 10 ठिकाणी बोलावलं तरीही कधी जाऊ नये. 1. जिथे तुमचा सन्मान नाही अशी जागा. ज्या ठिकाणी तुमच्याशी नीट बोललं जात नाही, तुमच्या मताला किंमत दिली जात नाही, तुमच्या अस्तित्वाची दखल घेतली जात नाही, अशा ठिकाणी जाणं म्हणजे स्वतःच्या मनाला त्रास करून घेणं आहे. माणूस कितीही मजबूत असला तरी अपमान ही गोष्ट अशी आहे जी त्याला हळूहळू आतून पोखरायला सुरुवात करते. आधी आपण दुर्लक्ष करतो, पण तेच शब्द, तीच वागणूक मनात घर करून बसते. आत्मविश्वास कमी होतो, बोलताना धडधड वाढते, निर्णय घेण्याची ताकद कमी होते. अशा ठिकाणी वारंवार गेलं की माणूस स्वतःलाच कमी लेखायला लागतो. रोजच्या आयुष्यात हे नोकरीचं ठिकाण असू शकतं, नात्यामधली एखादी जागा असू शकते किंवा ओळखीचा माणूसही असू शकतो. सन्मान म्हणजे अहंकार नाही, तर स्वतःची किंमत ओळखणं आहे. जिथे तुमचा सन्मान नाही तिथे योग्य अंतर ठेवणं ही कमजोरी नसून शहाणपण आहे. कारण जिथे आदर नाही तिथे मनःशांती कधीच मिळत नाही. 2. वाईट सवयींचं केंद्र असलेली ठिकाणं. ज्या ठिकाणी कायम दारू, नशा, गैरवर्तन, असभ्य बोलणं आणि वाईट सवयींचं वातावरण असतं, तिथे फक्त पाहुणा म्हणून गेलात तरी त्याचा परिणाम हळूहळू मनावर व्हायला सुरुवात होते. आधी आपण म्हणतो, मी तसा नाही, पण त्या वातावरणाचा प्रभाव हळूहळू आपल्या मनावर बदल घडवायला सुरुवात करतं. तिथे बसणं, ते ऐकणं, पाहणंसुद्धा मनाला विचलित करतं. विचार गढूळ होतात, आपले निर्णय चुकतात आणि आत्मसंयम कमी होतो. नशा म्हणजे फक्त दारू नाही, चुकीच्या सवयींची नशा देखील तितकीच घातक असते. अशा जागी गेलं की वेळ, पैसा आणि प्रतिष्ठा तिन्ही गोष्टी हळूहळू हातातून निघून जातात. आयुष्य सुधारायचं असेल तर अशा ठिकाणांपासून दूर राहणं योग्य असतं. 3. शत्रूचं घर किंवा गोड बोलून आतून द्वेष ठेवणाऱ्यांचं घर. जी लोकं बाहेरून गोड बोलतात पण आतून द्वेष ठेवतात, त्यांचं घर किंवा संगत ही नेहमी धोकादायक असते. शत्रू नेहमी रागानेच समोर येतो असं नाही. कधी तो हसत, मदत करत, आपुलकी दाखवतही आपल्या जीवनात वावरत असतो. अशा ठिकाणी गेलेला माणूस आपल्या खाजगी गोष्टींच्या बाबतीतही हळूहळू निष्काळजी होतो. त्याची बरीच गुपितं बाहेर पडतात, कमजोरी उघडी पडते आणि योग्य वेळी त्याचाच वापर या लोकांकडून केला जातो. रोजच्या आयुष्यात हे नात्यांमध्ये, कामाच्या ठिकाणी किंवा ओळखीतही घडू शकतं. म्हणूनच प्रत्येक गोड बोलणारा माणूस आपला नसतो हे ओळखणं फार महत्त्वाचं आहे. शत्रूच्या घरात आदर नसतो, फक्त स्वार्थ असतो. 4. जिथे स्त्रीला, नात्याला आणि माणुसकीला किंमत नाही. ज्या ठिकाणी स्त्रीकडे वस्तूसारखं पाहिलं जातं, नात्यांची किंमत नसते, अशा वातावरणात संवेदनशीलता हळूहळू कमी व्हायला लागते. प्रेम, आदर आणि निष्ठा या भावना कमी होत जातात. सुरुवातीला हे सगळं नॉर्मल वाटतं, पण नंतर तेच विचार आपल्याही मनात रुजू लागतात. अशा ठिकाणी गेल्यावर आपलाही नात्यांवर विश्वास राहत नाही. आयुष्य कन्फ्यूज होऊ लागतं. म्हणून अशा जागांपासून दूर राहणं म्हणजे स्वतःच्या विचारांचं संरक्षण करणं आहे. 5. जिथे हिंसा, वाईट बोलणं आणि निर्दयीपणा नॉर्मल गोष्ट मानली जाते. ज्या ठिकाणी मारहाण, छळ, वाईट बोलणं किंवा कोणाच्याही वेदनेची खिल्ली उडवली जाते, अशा ठिकाणी साध्या माणसाचं मन कधीच स्थिर राहू शकत नाही. सुरुवातीला आपण या सगळ्या गोष्टी फक्त पाहतो, पण हळूहळू आपल्यालाही त्या सगळ्यांची सवय लागते. दुसऱ्यांचं दुःख दिसेनासं होतं, मन कठोर बनतं आणि संवेदनशीलता कमी होते. अशा वातावरणात राहिलं की चिडचिड वाढते, राग लवकर येतो आणि संयम सुटतो. घरात आणि कामात त्याचा परिणाम दिसायला लागतो. माणूस स्वतःही नकळत कठोर वागायला लागतो. करुणा, समजूतदारपणा आणि माणुसकी कमी होते. म्हणून जिथे हिंसा सामान्य समजली जाते, तिथे जाणं म्हणजे स्वतःच्या मनाला वाईट सवयी लावून घेणं आहे. अशा जागांपासून दूर राहणं हे स्वतःच्या मानसिक शांततेसाठी खूप गरजेचं आहे. 6.
लोभी आणि स्वार्थी लोकांची संगत. ज्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट फक्त पैशाने, फायद्याने आणि स्वार्थाने मोजली जाते तिथे नात्यांना काहीच किंमत राहत नाही. अशा लोकांच्या घरात गेल्यावर माणूस सतत स्वार्थीपणे विचार करायला लागतो. बोलताना सुरुवातीला ही लोक खूप गोड बोलतात, पण हळूहळू त्यांचा खरा स्वभाव दिसायला लागतो. ते फक्त त्यांचा फायदा पाहतात. तुमची अडचण, तुमचं दुःख त्यांना महत्त्वाचं वाटत नाही. अशा संगतीत राहिलं की आपणही हळूहळू स्वार्थी विचार करायला लागतो. मन अस्वस्थ राहतं आणि लोकांवरचा विश्वासही संपतो. म्हणून लोभी लोकांपासून अंतर ठेवा. ते कधी धोका देतील याचा भरोसा नाही. 7. चरित्रहीन माणसाचं घर. ज्या माणसाला नैतिकतेची, नात्यांची किंवा योग्य अयोग्याची जाणीव नाही, त्याची संगत फार घातक असते. अशा ठिकाणी बोलणं, वागणं आणि विचार सगळंच बिघडलेलं असतं. सुरुवातीला आपण त्या बोलण्याकडे, वागण्याकडे दुर्लक्ष करतो, पण सतत तेच ते विचार ऐकून ते आपल्या मनात घर करू लागतात. मग योग्य गोष्टीही चुकीच्या वाटायला लागतात आणि चुकीच्या गोष्टी सामान्य वाटायला लागतात. अशा संगतीत राहिल्यावर माणूस स्वतःची मर्यादा विसरतो, समाजात बदनामी होते आणि आपल्या मनातही अपराधीपणा वाढू लागतो. चरित्र ही एक अशी गोष्ट आहे जी एकदा घसरली की पुन्हा उभं राहणं फार कठीण होतं. म्हणून चरित्रहीन लोकांपासून लांब राहणं हे आपल्या आत्मसन्मानासाठी खूप गरजेचं आहे. 8. अहंकारी आणि स्वतःलाच मोठं समजणाऱ्यांचं घर. ज्या माणसाला फक्त स्वतःचा मोठेपणा दिसतो, त्याचं घर म्हणजे कायम ताणतणावाचं ठिकाण असतं. अशा लोकांकडे विनम्रता नसते. ते इतरांना कमी लेखतात, टोमणे मारतात आणि स्वतःचंच कौतुक करत राहतात. त्यांच्या घरात गेल्यावर मन दबून जातं. आपलं मत मांडायला भीती वाटते. सतत तुलना केली जाते. अशा वातावरणात राहिलं की आपला आत्मविश्वास कमी होतो. अहंकाराची संगत दुसऱ्या माणसालाही हळूहळू अहंकारी बनवते. म्हणून अशा लोकांपासून अंतर ठेवणं गरजेचं आहे. 9. जिथे कायम नकारात्मक बोलणं आणि तक्रारी असतात. ज्या ठिकाणी सतत तक्रारी, रडगाणी, दुसऱ्यांची निंदा आणि नकारात्मक बोलणं चालू असतं, तिथे आपल्या मनावर खूप वाईट परिणाम होतो. सुरुवातीला आपण ऐकून घेतो, पण हळूहळू तेच विचार आपल्या मनात घर करू लागतात. आपल्यालाही प्रत्येक गोष्टीत दोष दिसायला लागतात. निगेटिव्ह बोलायची आणि शोधून काढायची सवय लागते. जीवनातला आनंद कमी होतो आणि समाधान संपतं. अशा ठिकाणी वेळ घालवला की आपला उत्साह मावळू लागतो. आयुष्य नीरस वाटायला लागतं. म्हणून कायम नकारात्मक वातावरण असलेल्या ठिकाणांपासून दूर राहणं हे मानसिक आरोग्यासाठी फार महत्त्वाचं आहे. 10. जिथे तुमची मूल्य, श्रद्धा आणि विचारांची खिल्ली उडवली जाते. ज्या ठिकाणी तुमच्या श्रद्धा, विचार, संस्कार आणि जीवनमूल्यांची थट्टा केली जाते, तिथे मनाला कायम दुखापत होत राहते. यामुळे आतून वेदना वाढत जातात. स्वतःबद्दलच शंका येऊ लागते. आपली ओळखच हरवत असल्यासारखं वाटतं. अशा ठिकाणी राहिलं की मन अस्थिर होतं, आत्मविश्वास कमी होतो. म्हणून जिथे तुमची मूल्य पायदळीत उडवली जातात, तिथे न जाता स्वतःच्या मूल्यांना जपणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक बोलावणं स्वीकारायचंच असतं असं काही नाही. आणि हे जितकं लवकर तुम्हाला कळतं तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे. काही ठिकाणं आपल्याला बाहेरून आकर्षक वाटतात, पण आतून ती अतिशय भयानक असतात. सन्मान नसलेली जागा, वाईट सवयींचं वातावरण, स्वार्थी आणि अहंकारी लोकांची संगत यापासून दूर राहणं म्हणजे स्वतःचं रक्षण करणं आहे. माणूस चांगला आहे म्हणून त्याच्यासोबत सगळीकडे जावं असं जरुरीचं नाही. कधीकधी नकार देणं, अंतर ठेवणं आणि शांतपणे दूर राहणं हाच खरा शहाणपण असतो. योग्य ठिकाणी जाणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच चुकीच्या ठिकाणी न जाणंही महत्त्वाचं आहे. आपण स्वतःची मूल्य, मनाची शांती आणि आयुष्याचा सन्मान जपला तरच जीवन खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि सुखी होतं. म्हणूनच जिथे मन अस्वस्थ होतं तिथे थांबू नका आणि जिथे मनाला शांतता मिळते त्याच वाटेवर चालत राहा. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.